नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आज आपल्याशी डिस्कस करणार आहे तो म्हणजे ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय. ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय आता आपण ह्या ठिकाणी वेगवेगळे सर्किट पाहू शकता. ह्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय वापरलेला आहे. तर ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय डिझाईन करत असताना सर्वात महत्त्वाची जी काही कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे हा कॅपॅसिटर कॅल्क्युलेट करणं. या कॅपॅसिटरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अशा प्रकारचे आपण जेव्हा सर्किट पाहतो ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची गरज नाही पण छोट्यातले छोटे LED सुद्धा आपण ड्राईव्ह करू शकता. हा मॉस्किटो बॅटचा एक सर्किट आहे. मॉस्किटो बॅटच्या सर्किटमध्ये ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय वापरलेला असतो, फक्त तो म्हणजे बॅटरी चार्ज करण्यासाठी. आणि हा जो ऑनलाईटचा जो बल्ब आहे म्हणजेच LED लॅम्प आहे, जेव्हा हा LED लॅम्प AC सप्लाय बंद होतो आणि DCवरती जेव्हा चालू करायचा असतो त्या ठिकाणी सुद्धा हा ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय वापरलेला असतो. तर आपल्याला ह्या ठिकाणी पाहू शकता आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे सर्किट मी मुद्दामून आपल्याशी शेअर करतो आहे जेणेकरून आपल्याला पुढे डिस्कस करायला सोपं जाईल. आता ह्याची जी काही कॅल्क्युलेशन्स आहेत, कॅल्क्युलेशन आणि सर्किट डायग्राम ह्या मी आता आपल्याशी शेअर करतो, डिस्कस करतो. अभी मजा आएगा ना भिड़ो. मित्रांनो, आता आपण ही जेव्हा ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लायची सर्किट डायग्राम पाहतो त्यावेळी तो जो सर्किट डायग्राम आहे ते हे अशा प्रकारचं सर्किट डायग्राम वापरलेलं असतं. तर काही सर्किटमध्ये हे जे डायोडची जी अरेंजमेंट आहे या डायोडच्या ठिकाणी 4 डायोड वापरून फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर ह्या ठिकाणी तयार केलेला आहे. तर काही ठिकाणी काय होतं की डायरेक्ट ब्रिज रेक्टिफायर आहे तो ब्रिज रेक्टिफायर वापरलेला असतो. तर म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की जवळपास सगळ्या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लायमध्ये हे अशा प्रकारचं सर्किट असतं. तर ह्या ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लायचा जो आउटपुट आहे हा आउटपुट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा जो कोणता कंपोनंट असेल तर तो आहे हा C1 म्हणजेच हा कॅपॅसिटर. हा जो कॅपॅसिटर आहे ह्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू ह्या कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूवरून आपल्याला जो आउटपुट मिळणार आहे तो आउटपुट आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. तर आता हा जो कॅपॅसिटर आहे ह्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे तर ती आता या ठिकाणी मी एक्सप्लेन करतो आहे. या सर्किट डायग्राममध्ये आपण पाहत असाल ह्या ठिकाणी इनपुट सप्लाय 230 व्होल्ट दिलेला आहे. या 230 व्होल्ट ही जी व्हॅल्यू असते ही व्हॅल्यू म्हणजेच आपली RMS व्हॅल्यू असते जी की आपण मल्टीमीटरमध्ये ती व्हॅल्यू आपण पाहू शकतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, हा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर तर ह्या RMS व्हॅल्यू किंवा RMSचा जो व्होल्टेज आहे या RMS व्होल्टेजला तो फुल चार्ज होत नसून तो पीक टू पीक व्होल्टेजला हा कॅपॅसिटर चार्ज होतो. तर ह्या सर्किट डायग्राममध्ये ह्या सर्किटमध्ये किंवा अशा प्रकारची जी काही सर्किट डिझाईन करत असतो त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी कोणती गोष्ट असेल तर पीक टू पीक व्होल्टेज कॅल्क्युलेट करणं. तर पीक टू पीक व्होल्टेज कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला जी व्हॅल्यू आपण ह्या सर्किटमध्ये जो काही व्होल्टेज आपण अप्लाय करणार आहोत त्या व्होल्टेजला मल्टिप्लिकेशन विथ √2 केल्यानंतर जी व्हॅल्यू आपल्याला मिळते ती व्हॅल्यू म्हणजेच त्या ठिकाणी आपली पीक टू पीक व्होल्टेज असते. तर ह्या सर्किट डायग्राममध्ये मी कन्सिडरेशनसाठी 230 व्होल्ट AC सप्लाय ह्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर जो मिळणारा मला पीक टू पीक व्होल्टेज आहे तो व्होल्टेज होतो 325 व्होल्ट. म्हणजेच आपल्याला फुल कॅपॅसिटर चार्ज करण्यासाठी जो व्होल्टेज रिक्वायर्ड आहे तो व्होल्टेज म्हणजे 325 व्होल्ट. आता आपल्याला सर्वात महत्त्वाची जी कोणती गोष्ट असेल तर ह्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं. आता ह्या ठिकाणी जो कॅपॅसिटर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला जो काही आउटपुटला रिक्वायरमेंट
जो व्होल्टेज आणि करंट आहे त्या हिशोबाने आपल्याला ह्या ठिकाणी कॅपॅसिटरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागते. ह्या सर्किटमध्ये कॅपॅसिटरचा व्होल्टेज सिलेक्ट करत असताना आपल्याला जो व्होल्टेजची लेवल असणार आहे ती व्होल्टेजची लेवल ही 325 व्होल्टपेक्षा जास्त असायला पाहिजे. म्हणजेच आपण जो काही कॅल्क्युलेशनमध्ये कॅपॅसिटरची व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू आणि 400 व्होल्टचा कॅपॅसिटर ह्या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. तर जी काही फर्स्ट स्टेप येते त्या फर्स्ट स्टेपमध्ये आपण सुरुवातीला आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी जो ओहम बाबांनी आपला एक नियम दिलेला आहे तो म्हणजे V=IR. ह्या फॉर्म्युल्यानुसार आरची व्हॅल्यू होते R=V/I. पण ह्या ठिकाणी जो V आहे तो V म्हणजेच हा आहे पिक टू पिक व्होल्ट म्हणजेच सोर्स व्होल्टेज VL आणि मायनस V लोड. म्हणजे जो लोडला म्हणजेच ह्या ठिकाणी जो आउटपुट मला कॅल्क्युलेट करायचा आहे ती व्हॅल्यू ह्या सोर्स व्होल्टेजमधून मायनस करावी लागेल आणि डिवाइड बाय करंट. म्हणजेच जो काही मला रिक्वायर्ड करंट लागणार आहे ती करंटची व्हॅल्यू ह्या ठिकाणी येईल. तर आता कॅल्क्युलेशन आपण ह्या ठिकाणी करत असताना मला जी मिळालेली व्होल्टेज सोर्स म्हणजे व्होल्टेजचा जो सोर्स आहे म्हणजे सोर्स व्होल्टेज आहे या ठिकाणी 230 व्होल्ट न घेता 325 व्होल्ट घ्यावे लागणार आहे. कारण 325 व्होल्टला हा कॅपॅसिटर आपला फुल चार्ज होतो. म्हणून ह्या ठिकाणी VS बरोबर 325 व्होल्ट घेतलेला आहे आणि मला कॅल्क्युलेट करण्यासाठी जो 12 व्होल्टचा जो आउटपुट मला कॅल्क्युलेट करायचा आहे तो ह्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जो काही करंट आहे हा करंट मी इथे घेतलेला आहे. तर करंट आणि लोड व्होल्टेज आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्यानंतर माझ्याकडे जी काही व्हॅल्यू ह्या ठिकाणी मिळणार आहे ती म्हणजे हे अशा प्रकारचं आपल्याला कॅल्क्युलेशन मिळतं. आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. तर 12 व्होल्टेज DC मी इथे घेतलेला आहे आणि 400 मिली ॲम्पियर म्हणजे 0.4 ॲम्पियरचं हे ह्या ठिकाणी मी एक डिझाईन सर्किट करत आहे. तर R=325 - 12 व्होल्ट भागिले 400 गुणिले 10⁻³ म्हणजे हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला जी काही व्हॅल्यू मिळते 782 ओहम. आता ह्या ठिकाणी 782 ओहम ही जी मिळणारी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू म्हणजेच R ह्या ठिकाणी जो काही R वापरलेला आहे AC सर्किट असल्यामुळे Rची व्हॅल्यू ह्या ठिकाणी Rची व्हॅल्यू म्हणजेच कॅपॅसिटरची व्हॅल्यू या ठिकाणी होते. कारण कॅपॅसिटरची व्हॅल्यू आपण कन्सिडर करत असताना कॅपॅसिटर इटसेल्फ ॲज अ रेजिस्टन्स ह्या ठिकाणी होतो. मग तो रेजिस्टन्स कोणत्या नावाने असाइन केलेला जातो तर XC=782 आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. कारण कॅपॅसिटिव्ह सर्किट असल्यामुळे R=XC आणि XC=782 ओहम जे ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर मिळालेला मला हे रजिस्टर आहे. तर आता आपल्याला XC हा आपण कशामुळे घेतलेला आहे तर माझ्या ह्या सर्किटमध्ये AC सर्किट असल्यामुळे AC सर्किटमध्ये जो कॅपॅसिटर मी वापरलेला आहे सिरीजमध्ये कॅपॅसिटर म्हणजेच AC कॅपॅसिटर वापरत असल्यामुळे त्या ठिकाणी जो काही फॉर्म्युला येतो XC=1/2πfc. म्हणजे ज्या ठिकाणी माझी फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्जची ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कन्सिडर केलेली आहे. म्हणजेच जी इंडियामध्ये फ्रिक्वेन्सी वापरलेली आहे ती म्हणजेच 50 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी असल्यामुळे ह्या ठिकाणी जो काही तो जनरल फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी वापरू शकतो जेव्हा आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. कॅपॅसिटर किंवा रेजिस्टन्स कॅपॅसिटिव्ह रेजिस्टन्स जेव्हा कॅल्क्युलेट करतो त्यावेळी अशा टाईपचा हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरावा लागतं. तर XC=1/2πfc हा एक फॉर्म्युला आहे. तर मला ह्या सर्किट डायग्राममध्ये कॅपॅसिटरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर कॅल्क्युलेट करत असताना ही जी कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे ही इकडे जाईल आणि XC हा डिवायडेशनमध्ये येईल. मग रिअरेंज केल्यानंतर ही जेव्हा आपण ह्या सर्वच्या सर्व व्हॅल्यू ह्या ठिकाणी आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला जी काही व्हॅल्यू मिळणार आहे ती म्हणजे C=1/2 × 3.14 म्हणजेच पायची व्हॅल्यू आणि
50 हर्ट्जची जी काही फ्रिक्वेन्सी असेल ती, आणि XC = 782 ओहम. या ठिकाणी ओहमची जी काही व्हॅल्यू आहे म्हणजे रेजिस्टन्स कमी जास्त होऊ शकतो, त्या अकॉर्डिंगली आपण ह्या ठिकाणी ह्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू इथे पुटअप करू शकतो. तर आफ्टर कॅल्क्युलेशन मला जी काही व्हॅल्यू मिळालेली आहे कॅपॅसिटरची व्हॅल्यू C = 4.07 मायक्रोफॅरड. आता तो कॅपॅसिटर मी ह्या ठिकाणी टाकून मी तशा प्रकारची डिझाईन ह्या ठिकाणी करू शकतो. हा जो कॅपॅसिटर आहे ह्या कॅपॅसिटरच्या पॅरललमध्ये जो आपण रजिस्टर ठेवलेला आहे हा रजिस्टर ब्लीडर रजिस्टर म्हणून ओळखला जातो. आता हा ब्लीडर रजिस्टर एक प्रकारचा प्रोटेक्शन सर्किट म्हणून वापरलेला असतो. तर हा प्रोटेक्शन कसा करतो, जेव्हा आपण ह्या कॅपॅसिटरला सप्लाय देतो, सप्लाय दिल्यानंतर हा कॅपॅसिटर आता फुल चार्ज होतो. म्हणजे आता आपण जो सप्लाय देत आहोत तो सप्लाय जो आहे तो AC सप्लाय असतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की AC सप्लायमध्ये हाफ जो सायकल आहे तो पॉझिटिव्ह सायकल आहे आणि हाफ सायकल जी निगेटिव्ह सायकल आहे. जेव्हा पॉझिटिव्ह सायकल आणि निगेटिव्ह सायकल ह्या वेळेस जेव्हा चालू असते त्यावेळी हा कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचं काम करतो. आता जेव्हा मी ह्या ठिकाणी सप्लाय जेव्हा ऑफ करतो त्यावेळी कॅपॅसिटर हा फुल चार्ज झालेला असतो. सपोज हा जर रजिस्टर ह्या ठिकाणी पुटअप केलेला नसेल किंवा हा C1च्या पॅरलमध्ये जर रजिस्टर नाही ठेवला तर ह्या ठिकाणी हा कॅपॅसिटर जो आहे फुल चार्ज कंडिशनमध्ये असतो. मग जेव्हा आपण नेक्स्ट वेळेस जेव्हा सप्लाय देऊ त्यावेळी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा प्रकारची कुठली तरी त्या ठिकाणी जो काही सप्लाय अवेलेबल असतो त्यानुसार जर सपोज इथून आपण इनपुट दिलेला असेल तर ह्या ठिकाणी जो कॅपॅसिटरमध्ये जी काही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ती व्हॅल्यू ह्या ठिकाणी डबल होते आणि डबल झाल्यामुळे जो पुढचं सर्किट आहे ते सर्किट बर्नआउट होण्याची शक्यता असते. म्हणून त्या एका प्रोटेक्शनसाठी आपण हा कॅपॅसिटरच्या पॅरललमध्ये रजिस्टर लावतो. आणि दुसरी गोष्ट जी काही आहे ते ह्युमन प्रोटेक्शनसाठी, कारण हा कॅपॅसिटर जेव्हा फुल चार्ज कंडिशनमध्ये असतो त्याच्यामध्ये चार्ज पूर्णपणे फुल झालेले असतात आणि ह्युमन टच जर त्या ठिकाणी झाला तर शॉक लागण्याची जास्त शक्यता असते. म्हणून ते प्रोटेक्ट होण्यासाठी हा रजिस्टर हा पॅरललमध्ये ह्या ठिकाणी टाकलेला असतो. आता R2 हा जो रजिस्टर आहे हा रजिस्टर सर्ज प्रोटेक्शन रजिस्टर म्हणून ह्या सर्किटमध्ये वापरलेला असतो. जेव्हा आपण इनिशियली ह्या सर्किटला आपण सप्लाय देतो त्यावेळी हा कॅपॅसिटर चार्ज होत असताना सर्ज करंट हा हायेस्ट पॉईंटला जातो. म्हणजेच जवळपास तुमचा जेवढा काही इनपुट आहे त्याच्या 10 पटीने तो सर्ज करंट वाढलेला असतो आणि मग त्या वाढलेल्या करंटला सडनली ड्रॉप करण्याचं काम हा रजिस्टर ह्या ठिकाणी करतो. म्हणजेच सर्ज करंट प्रोटेक्शनसाठी हा रजिस्टर ह्या ठिकाणी वापरलेला असतो. आता ह्या ठिकाणी जो आपल्याला व्होल्टेज मिळालेला आहे हा व्होल्टेज इथंपर्यंत आपल्याला AC सप्लाय ह्या ठिकाणी मिळतो आणि डायोडची जी काही अरेंजमेंट आहे डायोडच्या अरेंजमेंट नंतर मला जी ह्या ठिकाणी व्होल्टेज मिळणार आहे तो जो व्होल्टेज असतो तो व्होल्टेज DC मध्ये आपल्याला मिळतो. अशा टाईपचे जी सर्किट असतात ते मिनिमम करंटमध्ये ड्राईव्ह होत असतात. तर ह्या ठिकाणी आपण कन्सिडर करू की 400 मिली अँपिअर एवढा करंट हा सर्किट आउटपुट देत आहे आणि 12 व्होल्टचा आहे. तर पण ह्या केसमध्ये 12 व्होल्टचा जर कॅपॅसिटर ह्या ठिकाणी वापरला तर ह्या ठिकाणी हा कॅपॅसिटर सप्लाय व्हेरिएशनमुळे हा कॅपॅसिटर बर्न होऊ शकतो. म्हणून हा कॅपॅसिटर सिलेक्ट करत असताना हायर व्हॅल्यूचा कॅपॅसिटर सिलेक्ट करावा लागेल. 22 मायक्रोफॅरड आणि 35 व्होल्ट हा वापरला तरी चालेल. पण एक गोष्ट ह्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, जर सपोज तुमचा ह्या ठिकाणी जर कुठलाही आउटपुट नाही दिला असेल तर हा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर 450 व्होल्टपेक्षा व्होल्टेजची जी लेवल आहे ती जास्त ठेवावी लागेल. कारण जेव्हा आपण आउटपुट ह्या ठिकाणी दिलेला नसेल तर हा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर सर्व्हिसमध्ये आलेला नसतो. तर जो काही इनपुट दिलेला आहे तो इनपुट ह्या ठिकाणी रिफ्लेक्ट होतो. म्हणून त्या प्रोटेक्शनसाठी आपल्याला ह्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू ही हायर ठेवावी लागते. तर सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे, अशा ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय जेव्हा आपण सर्किटमध्ये वापरतो
तेव्हा याचा जो आउटपुट आहे तो कधीही रिकामा ठेवायचा नाही. कारण रिकामा जर ठेवला तर हा कॅपॅसिटर बर्न होण्याची शक्यता असते किंवा हे डायोड जाण्याची शक्यता असते. हे आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागते. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे जे ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय सर्किट आहेत ते आता जास्तीत जास्त वापरात येत आहेत. कारण काय होतं की अशा टाईपचे LED सर्किट किंवा लो कॉस्टच्या ज्या ठिकाणी बजेट असते त्या ठिकाणी अशा प्रकारचे ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लायचा जास्तीत जास्त वापर होत आहे. ऑनलाईट असे जे काही लॅम्प असतात ह्या लॅम्पमध्ये सुद्धा अशा प्रकारचे ट्रान्सफॉर्मरलेस पॉवर सप्लाय वापरात येत आहेत. तर मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.